नमस्कार, व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। लातूरातील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील भरोसा सेलच्या प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा आज लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पार पडला। या सोहळ्यास जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते। सुरक्षेच्या दृष्टीने आणि गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून यास काल झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। होण्याच्या अगोदर त्याला प्रिव्हेंट करणे मोस्टली आपल्याकडे अशा प्रकारचे प्रकरण येतात ज्याच्यामध्ये मॅरिटल डिस्कॉर्ड आपल्याला दिसून येत आहे, नवरा बायकोचे भांडण आहे आणि आजच्या या न्यूक्लियर फॅमिलीच्या युगामध्ये हे प्रकरण वाढत चाललेले आहे। मागच्या एका वर्षामध्ये आपल्याकडे 803 असे प्रकरण आले होते, त्यापैकी 491 प्रकरण आपण सक्सेसफुली तडजोड त्यांच्यामध्ये केलेली आहे। हे जे मॅरिटल डिस्कॉर्ड आहेत सर, ते छोट्या छोट्या गोष्टींमुळे मॅरिटल डिस्कॉर्ड होतात आणि अनेक वेळेस याला वेळीच जर का आपण हँडल केलं नाही तर याच्यामध्ये पुढे जाऊन डॉवरीच्या केसेस दाखल होतात आणि डिवोर्सच्या केसेस दाखल होतात। त्याचा परिणाम फक्त त्या जोडप्यावर नाही तर त्या जोडप्यांना झालेल्या मुलांवर, त्यांच्या आई वडिलांवर, सासू सासऱ्यांवर, सर्वांवर होतं। आणि फॅमिली हे आपल्या भारतीय संस्कृतीचा एक मूलभूत असा घटक आहे। त्याच्यावर ज्यावेळेस परिणाम होतो त्यावेळेस पुढे अनेक प्रॉब्लेम्स होतात आणि ज्युव्हेनाइल डेलिक्वेन्सी त्याच्यामधून पण वाढते। त्या प्रकरणाला हँडल करण्यासाठी सेपरेट बिल्डिंग ही महत्त्वाची असते। याच्यामध्ये अनेक वेळेस भरोसा सेल जो आहे तो एसपी ऑफिसचा पार्ट असतो किंवा कोणत्या पोलीस स्टेशनचा पार्ट असतो, बट या भरोसा सेलला हँडल करण्यासाठी डेडिकेटेड स्टाफ लागतो जो ट्रेन असायला पाहिजे। तो ट्रेन स्टाफ आज आपले लातूरचे एसपी मान्य सोमय मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज भरोसा सेलच्या इमारतीचं लोकार्पण सोहळा झालाय। डीपीडीसीतनं ही इमारत आपण उभी केली आहे आणि साधारण 6 महिन्यामध्ये ही इमारत उभी केली आहे। आतापर्यंत या इमारतीत किंवा इथल्या असणाऱ्या या सेलच्या माध्यमातून बरीचशी कौटुंबिक प्रकरणं, त्याचबरोबर थोडंफार लातूर हे शैक्षणिक हब असल्यामुळं इथं थोडं बाहेर न येणारी मुलं वगैरे, मुलीची प्रेम प्रकरणातनं पळून जाणं वगैरे अशी साधारण 800 पेक्षा जास्त प्रकरणं नोंद झाली होती। त्याच्यातली साधारण 491 साधारण 500 प्रकरणांची उलगडा किंवा त्याचा असणारा तपास हा यशस्वीरित्या केला गेला आहे। अनेक जे कौटुंबिक वाद असतात, नवरा बायको, सासू सासरे किंवा लग्नानंतरचे, ते सुद्धा आज भरोसा सेलच्या या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांना योग्य पद्धतीनं सगळं मार्गदर्शन करून हे कुटुंब मोडण्यापासून थांबवण्याचं काम हे या भरोसा सेलनं केलंय आणि एक अतिशय म्हणजे मला वाटतं पुण्याची गोष्ट आहे की या पद्धतीनं कुटुंब संसार वाचवण्याचं काम आज पोलिसांनी केलंय। पुढे सुद्धा इथं येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक असतील, कौटुंबिक वाद असतील, काही वेळेला अल्पवयीन मुली किंवा मुलींवर, महिलांवर अत्याचार होतात, त्यांना सुद्धा इथं आपण हे दिलेलं आहे आणि एसपी साहेबांनी सांगितले की इथला सर्व स्टाफ जो आहे हा सिव्हिल ड्रेसमध्ये असतो। नॉर्मली आज कार्यक्रम असल्यामुळं ते त्यांच्या ऑफिशियल ड्रेसमध्ये आहेत, सिव्हिल ड्रेसमध्ये असतो, म्हणजे येणाऱ्या मुलींना, महिलांना सिव्हिल अधिकाऱ्याशी, सिव्हिलमध्ये असणाऱ्या थोडं मोकळेपणानं बोलता यावं, आपल्यावर घडलेली घटना ही त्यांना पूर्णपणे सांगता यावी, या दृष्टीनं हे सगळं जे एक म्हणजे मानसिक जे काय आपले विचार असतात म्हणजे एक पीडिताचे, त्याचा विचार करून हे केलेलं आहे। दुसरं म्हणजे इथला संपूर्ण स्टाफ हा काउन्सिलिंगच्या बाबतीत त्यांना ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे, हे महत्त्वाचं आहे। नुसतंच अधिकारी आलाय त्याला नेमलंय असं पोलीस अधीक्षकांनी केलं नाही, तर त्या स्टाफचं काउन्सिलिंग कसं द्यायचं, कसं गोष्टी समजून सांगायच्या वगैरे जे असेल हे या ठिकाणीच्या स्टाफला ट्रेनिंग देण्यात आलंय आणि ह्याचा नक्की फायदा अजून पण लोकांना होईल।